उद्धव ठाकरे शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत। उद्धव ठाकरे हे आता शिर्डीत पोहोचले आहेत। मराठवाडा दौरा उद्धव ठाकरे सुरू करतायत। मराठवाड्याच्या दौऱ्यावर इथून पुढचे काही दिवस ते असतील। पैठणमध्ये देखील ते जाणार आहेत, पण त्यांच्या या मराठवाडा दौऱ्याची सुरुवात शिर्डीतून झाली आहे। उद्धव ठाकरे शिर्डीत दाखल झाले आहेत। शिर्डीत साईबाबांचं ते दर्शन घेतील। त्यांच्यासोबत अंबादास दानवे देखील आता उपस्थित आहेत। स्थानिक पदाधिकारी आहेत, स्थानिक नेते आहेत ठाकरे गटाचे। पैठणमध्ये सचिन गाळ्या देखील आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। सचिन गाळ्या हे संत एकनाथ कारखान्याचे चेअरमन आहेत। तुर्तास उद्धव ठाकरे यांची शिर्डीमधली लाईव्ह दृश्य आहेत। उद्धव ठाकरे शिर्डीत दाखल झाले। जुन्या पेन्शन संदर्भात शिर्डीमध्ये एक आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनस्थळी देखील उद्धव ठाकरे भेट देणार आहेत। आंदोलकांच्या काय मागण्या आहेत, त्यांचं म्हणणं काय ते देखील समजून घेणार आहेत उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे यांना आता शिर्डीमध्ये मुस्लिम समाजाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची एक प्रतिमा भेट दिली जाते। उद्धव ठाकरे शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत। मोठ्या संख्येने त्यांचे काही कार्यकर्ते जमले आहेत। जोरदार घोषणाबाजी देखील दिली जाते। त्यांच्यासोबत अंबादास दानवे आहेत आणि आता साईबाबांचं दर्शन उद्धव ठाकरे घेणार आहेत। त्यानंतर पैठणमध्ये सचिन गाळ्या हे देखील ठाकरे गटात प्रवेश करतील। संजय राऊत देखील आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत। आपण जर बघितलं तर अनेक सरकार आली गेली 82 नंतर मग आता ही मागणी जोर धरत आहे। नवीन पेन्शन योजना काय फायद्याची काय तोट्याची आहे? तुम्ही जुन्या पेन्शनचीच मागणी करा। नमस्कार, मी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी ह्या शहरातून नगरातून आलेलो आहे। चंद्रपूर जिल्ह्यातून असंख्य लोक कर्मचारी या ठिकाणी आले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 5 लाखाच्या वर या ठिकाणी सर्व कर्मचारी एकत्र आलेले आहेत। खरं तर आमची खूप पूर्वीपासून मागणी आहे की आम्हाला 1982 ची जी ओल्ड पेन्शन योजना आहे ती आम्हाला या ठिकाणी मिळावी। या अधिवेशनाला सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं, मात्र आज फक्त उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। काय सांगाल? विरोधकांनी उपस्थिती दर्शवली, मात्र सत्ताधारी कुणी नाही। बरं, हे लक्षात घ्या सर, आमचं असं म्हणणं आहे आधीपासूनच की राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचं नेहमी असं म्हणणं आहे की ही जी पेन्शन आहे ही चांगल्या प्रकारची पेन्शन आहे म्हणून। बरं, हे जर खूपच चांगली असेल का हे का बरं स्वीकारत नाही? मला हे समजत नाहीये। TV9चं की हे आमच्या हक्काच्या पेन्शनसाठी फक्त एकमेव चॅनल असा आहे की हे प्रसार माध्यमातून आमचं आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहे। शासनाच्या दरबारी ETVच्या माध्यमातून आपण अधिकाधिक प्रयत्न करून आमची पेन्शन आम्हाला मिळवून द्यावी ही प्रसार माध्यमांना आमची विनंती आहे। कॅमेरा पर्सन गणेश सह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहमदनगर।